मी हा एक मधला टॉपिक तुम्हाला सांगितलं होतं, आपण सध्या सोडून देऊया आणि मग पुढे जंप घेतली होती मी. आता त्या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिककडे आपण जाणार आहोत, दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पॉईंट चार्जेस. आपल्याला सगळ्याच पोटेन्शियल एनर्जीज ज्या आहेत त्या फाइंड आउट करायच्या इथे जवळपास आपण 5 पद्धतीच्या पोटेन्शियल एनर्जीज बघणार आहोत की कशा कशा पद्धतीने त्या डेव्हलप होत आहेत. आता पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही एक बॉर्डर एक डिझाईन केलेली असते आणि त्या बॉर्डरमधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण त्या सिस्टीममध्ये ॲड करत असतो. म्हणजे मग ती प्रत्येकासाठी ह्या सिस्टीम्स वेगवेगळ्या होऊ शकतात. ही रूम ही एक सिस्टीम जर आपण पकडली राईट तर तेही पॉसिबल आहे. हा फ्लोअर हा एक सिस्टीम पकडली तर अजून त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स ॲड होतील. ही अख्खी बिल्डिंग एक सिस्टीम आपण पकडू शकतो. हा प्लॉट एक सिस्टीम पकडू शकतो. हे शहर एक सिस्टीम पकडू शकतो. हे राज्य एक सिस्टीम पकडू शकतो. म्हणजे तुम्हाला सिस्टीम जेव्हा डिफाईन करायच्या असतात तेव्हा तुम्हाला बाउंड्रीज आधी फिक्स कराव्या लागतात आणि त्या बाउंड्रीजच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स मग तुमची सिस्टीम डिफाईन करत असतात. इकोसिस्टीम आपण म्हणतो, इकोसिस्टीम अशीच असते. इकोसिस्टीममध्ये काय होतं की आपण आपल्या परिसरामध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींना आपण धरून आपली एक सिस्टीम तयार करतो, त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. इकोसिस्टीमनुसार आपण आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात, घडवून आणले जात असतात. ज्याला आपण ॲडॅप्टेशन म्हणतो ना, की आता डार्विनचं अकॉर्डिंग टू डार्विन आपण बरेच त्याचे उदाहरणं त्याच्यात बायोमध्ये बघितले असतील की आपण आपल्याच शरीर रचनेमध्ये काही बदल घडवून आणतो आणि ते बदल घडवून आणले जातात ते कशानुसार तर आपल्या इकोसिस्टीमनुसार. तर ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम आपल्याला सगळ्या म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये लागू पडते, तुम्हाला फिजिक्समध्ये पण लागू पडते. तर ह्या सिस्टीममधली पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही आपल्याला बघायची आहे. राईट. सो पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या आधी. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी electrostatic potential energy of a system of point charge. System of point charge is defined as the total amount of work done to assemble the system of charges by bringing them from infinity to their present location. Infinity to their present location. हे पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या विषयावर आपण आधी डिस्कस केलेलं आहे
की तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठल्या इन्फिनिटीवरनं एक चार्ज आपण आणून आपल्या सिस्टीममध्ये ॲड केला आणि तेव्हा आपण सिस्टीम काय डिवाईड केली होती, एक आपल्याकडे स्पियर आहे, त्या स्पियरला आपण सिस्टीम समजलं होतं. इकडनं आपण इन्फिनिटीकडनं चार्ज आणून प्लेस केला इथे, सिंगल चार्ज, राईट. त्याच्यानंतर मी परत तुम्हाला सांगितलं ह्या क्यूला इथे आपण प्लेस केलं आणि दुसरा चार्ज आणला. आता काय झालं, Q1 Q2 असे दोन चार्जेस झाले. सिंगल चार्ज असताना त्याची एक इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल त्याचं डेफिनेट वेगळं होतं. जेव्हा दोन चार्जेस तुम्ही ॲड केले तेव्हा ते वेगळं झालं. जेव्हा तीन चार्जेस तुम्ही ॲड करतात तेव्हा आणखीन वेगळं होतं, राईट. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर येत असते. आता मी सुरुवातीचा चार्ज जेव्हा ॲड केला तेव्हा या ठिकाणी दुसरं काहीही नाही आहे, त्या चार्जवर कुठलाही इफेक्ट नाही, कुठलंही एक्सटर्नल फील्ड नाही. सरळ तो चार्ज आणला इन्फिनिटीकडनं आणि मी प्लेस केला, राईट. सो ही एक केस झाली. या केसमध्ये आपल्याला त्या सिस्टीमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही फाइंड आउट करायची आहे. मग आपण अशा पद्धतीने वेगवेगळ्या पोटेन्शियल एनर्जीज आपण बघत राहू, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीज बघत राहू की त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला कंडिशन्स वेगवेगळ्या राहतील आणि त्या कंडिशन्समध्ये त्याची एनर्जी किती आहे हे आपल्याला समजेल. त्याचे आपण फॉर्म्युले काढूया शोधून. क्लिअर काय करतोय आपण, लक्षात आलं. सो पहिलाच पॉईंट ज्याच्यामध्ये आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस. 2 पॉईंट्स आपण घेतलेत आणि ह्या 2 पॉईंट्सच्या चार्जेसमध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करायची. एक Q आहे Q1 आणि दुसरा आहे Q2. Q1 चार्ज किंवा Q2 चार्ज ह्या ठिकाणी प्रेझेंट आहे, एक कुठला तरी प्रेझेंट आहे आणि दुसऱ्याला आपण काय केलं, इन्फिनिटीकडनं ओढून आणलेलं आहे. इन्फिनिटीकडनं का इन्फिनिटीकडनं आपण ओढून आणलं आहे त्याला, कारण इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी ही किती असते, 0 असते. मग 0 पोटेन्शियल एनर्जीकडनं आपण त्याला हायर पोटेन्शियल एनर्जीकडे आपण ओढून आणलेलं आहे. सो ह्यामधलं जे डिफरन्स असतो तो वर्क डन असतो, त्याला आपण म्हणतो की वर्क डन. पाथ आपण बघत नाहीच त्याच्यामध्ये की इन्फिनिटीकडनं हा चार्ज जो आहे हा कसा असा आणला आहे मी, का असा आणला आहे किंवा असा आणला आहे किंवा असा आणला आहे, कारण पाथ आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. कारण वर्क डनमध्ये फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला असतो आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असल्यामुळे तुम्ही कसे येता त्याला महत्त्व नाही, तुम्ही कुठून आणि फर्स्ट पॉईंट तुमचा इनिशियल पॉईंट कुठला आणि फायनल पॉईंट कुठला आहे फक्त याला महत्त्व आहे. लक्षात आलं. आता हे जे 2 पॉईंट्स आहेत या 2 पॉईंट्सना आपण सिस्टीममध्ये फिक्स करण्यासाठी आपण इथे काय केलं, एक हे केलं, कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केली त्याच्या आरावर. कारण आपल्याला कुठून तरी बघायचं आहे, ते कुठला तरी एक रेफरन्स पॉईंट आपल्याला पाहिजे आणि रेफरन्स पॉईंट आपण घेतला ओरिजिन. हा आपला रेफरन्स पॉईंट आहे. कारण पोटेन्शियल एनर्जी जर आपल्याला बघायची असेल तर ती 2 पॉईंटमध्ये कंपॅरेटिव्ह कन्सेप्ट आहे तो, आणि त्यामुळे आपल्याला ओरिजिन आपण घेतलं. ओरिजिनपासून एक आपण इथे ड्रॉ केला आणि हे एक लाईन ड्रॉ केली आणि ह्यांना आपण म्हटलं पोझिशन व्हेक्टर्स. कारण व्हेक्टर्स काय केलं त्यांनी, ह्या व्हेक्टरनी पोझिशन दाखवली आपल्याला, कोणाची, Q1 आणि Q2ची. सो आपण पोझिशन व्हेक्टरच म्हणतो त्यांना.
राईट. सो हा R1 आहे, R1 आणि R2 असे हे दोन पोझिशन व्हेक्टर आहे. ओके, लक्षात आलं आहे. आता मला फर्स्ट चार्ज हा पण Q1 चार्ज जो आहे हा मी आणला इन्फिनिटीकडनं. तो आणल्यानंतर मला आता किती त्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याच्यावर किती होईल आणि किती अपोज होईल, त्याला कुठला चार्ज त्याला अपोज करेल, किंवा तिथे आपल्याला एक्झॅक्टली पोटेन्शियल किती राहील Q1चं. राईट. Q1 हा आपला आपण काय केलेला आहे, Q1 हा चार्ज प्लेस केला आहे एका ठिकाणी, तो आणि दुसरा Q2 चार्ज जो आहे तो आपण इन्फिनिटीकडनं आणला आहे. म्हणजे Q1 चार्जचा इफेक्ट कशावर होणार आहे, Q2वर होणार आहे. राईट. अपोज कोण कोणाला करणार आहे, Q1 Q2ला करेल. पण Q1 आणण्यासाठी आपल्याला जे काही वर्क डन करायला लागतं ते वर्क डन आपण करणार आहोत, आणि तो चार्ज ऑलरेडी आधीच येऊन बसलेला आहे तिथे. सो त्याचं पोटेन्शियल किती राहणार आहे Q1चं. आपण रेग्युलर पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे 1/4πε0 Q1/R1 हा त्याचा फॉर्म्युला राहणार आहे. तो आता हा फॉर्म्युला तयार झाला आहे, त्याचं पोटेन्शियल तयार झालेलं आहे Q1चं, आणि मी आता Q2 चार्ज इन्फिनिटीकडनं आणला त्याच्याजवळ. राईट. इन्फिनिटीकडनं मी Q2 चार्ज जवळ आणला. तर आता मग काय होईल, मला आता ह्या दोन पॉईंट्स मिळून जी सिस्टीम तयार होईल त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मला काढायची. लक्षात येत आहे. मग आता मी जेव्हा पहिला चार्ज आणीन आणि दुसरा चार्ज त्या ठिकाणी, पहिला चार्ज ऑलरेडी आणून ठेवलेला आहे, दुसरा चार्ज मी इन्फिनिटीकडनं आणीन, तेव्हा माझ्याकडे पोटेन्शियल किती राहणार आहे. ॲक्च्युली आपला फॉर्म्युला जो आहे तो W काय राहील, वर्क डनचा पोटेन्शियल ॲट B ड्यू टू चार्ज Q1 इंटू Q2. B आणि A आपण फाइंड आउट करूया आधी, A आणि B. मग एका पॉईंटचा चार्ज आहे आपल्याकडे V = 1/4πε0 Q1/R ना, Q1/R. दुसरा पॉईंट ज्यावेळेस आणेन तेव्हा ते 1/4πε0 Q1/R मल्टिप्लाइड बाय Q2. आणि ह्याची जर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आपल्याला बघायची असेल तर 1/4πε0 Q1 Q2/R. आता R हे काय आहे, R1 आणि R2, R1 2 म्हणजे Q1 पासून Q2 दोघांमधलं डिस्टन्स येईल त्या. राईट. म्हणजे ह्या दोघांमधलं हे डिस्टन्स R12 येईल. हा काय झाला, पोझिशन वेक्टर. हा पण पोझिशन वेक्टर. हा पोझिशन कोणाची सांगतोय, R2 Q2ची पोझिशन सांगतोय. R1 कोणाची पोझिशन आहे, Q1ची आहे. आता आपण दुसरा चार्ज म्हणजे Q2 आपण त्या ठिकाणी आणला. तो आणल्यानंतर आपल्याला ह्या सिस्टीम, ह्या दोन चार्ज मिळून जी एक सिस्टीम तयार झाली, ह्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी U = 1/4πε0 Q1 Q2/R ही झाली. त्याच्या आधी एकच चार्ज होता तेव्हा ही होती. लक्षात देत आहे ना काय आहे. तर जसे चार्जेस तुम्ही वाढवत जाल तशी तशी ती एनर्जी वाढत जाईल ती. कारण तुम्हाला मी ह्याचं उदाहरण मागे दिलं होतं की आपण बिग बॉसच्या घरामध्येच कोणीतरी एक नवीन व्यक्ती येते, ती आली की आणखीन वेगळी भांडणं सुरू होतात, खूप गरमागरमी चालू होते. किंवा कुत्र्यांचं उदाहरण दिलं होतं
गल्लीतले कुत्रे, त्यांच्यामध्ये खूप युनिटी असते, बरीच युनिटी असते, आणि मग एक नवीन कुत्रा आला की सगळे त्याच्या अंगावर तुटून पडतात. सो या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होत असतात. सो एवढं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. JK, आता आपण काय करूया, यामध्ये अजून आपण नंबर ऑफ चार्जेस वाढवूया. n नंबर ऑफ चार्जेस आहेत असं आपण गृहीत धरूया. मग n नंबर ऑफ चार्जेस आहेत, तर त्या सगळ्या चार्जची पोटेन्शियल एनर्जी ही कशी राहील, तर आपल्याला या पद्धतीनेच पेअर्स घ्याव्या लागतील. आपण इथे काय केलं, Q1 Q2ची घेतली, मग आता Q3 Q4ची, Q5 Q6ची, अशा सगळ्या पेअर्सची पोटेन्शियल एनर्जी काढायची आणि त्याचं समेशन करायचं, त्याचा एकमेकांमध्ये ॲड करायच्या. मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक छोटासा फॉर्म्युला तयार होईल. सो समेशन U इज इक्वल्स टू समेशन ऑफ, त्याच्या आधी आपण हे घेऊन घेऊया 1/4πε0, कॉन्स्टंट बाहेर घेतला आपण समेशनच्या. समेशनची साईन ऑल पेअर्स, किती जेवढ्या पेअर्स तयार होतील त्याच्यामध्ये त्या सगळ्या पेअर्स, आणि पेअर्सला आपण इथे काय आहे, QI आणि QIJ, नाही आय नाही घेतला आपण, JK ही एक पेअर घेतलेली आहे, आणि खाली पण काय येईल, RJK. ह्या फॅक्टर्सची आपण सम करत जाऊ, तसं आपल्याला टोटल सिस्टीमचं पोटेन्शियल एनर्जी मिळेल. क्लिअर? सो ही पोटेन्शियल एनर्जी पण तुम्हाला लक्षात आली. आता मी पहिली कुठली बघितली आपण, फक्त 2 चार्जेस. नंतरची कुठली बघितली आहे आपण, n नंबर ऑफ चार्जेस. क्लिअर? आता तिसरी बघूया, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज इन एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड आहे, त्या चार्जचं फील्ड जे आहे ते एवढं वीक आहे की त्याचा काही इफेक्ट होत नाही. एक्सटर्नल फील्ड म्हणजे आता ते कुठलंही असेल, म्हणजे त्याला काही तुम्हाला असं स्पेसिफिकली सांगता येणार नाही की हे एक्सटर्नल फील्ड कशाचं आहे. सोर्सेस त्याचे अनेक असतात, अनेक सोर्सेसमुळे अनेक पद्धतीचे फील्ड्स तुम्हाला मिळतात. तर ज्या एखाद्या सोर्स, असा एक सोर्स आहे, तो त्या सोर्स काय करतो आहे, सगळ्या आपल्या अवतीभोवती पूर्ण एक फील्ड तयार करतो आहे, आणि अशा फील्डमध्ये, ऑलरेडी एक्सटर्नल फील्डमध्ये एक चार्ज जर आणून आपल्याला प्लेस करायचा आहे, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी ही किती राहणार आहे हे आता आपण बघूया. आणि हे सिंपल आहे खूप. सो याचा सिंपल फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू Q × V. जो चार्ज तुम्हाला आणायचा आहे
तो क्यू, आणि व्ही काय आहे, पोटेन्शियल ऑफ दॅट पर्टिक्युलर फील्ड. एक्सटर्नल फील्ड जे आहे त्याचं ते पोटेन्शियल आहे, आणि पोटेन्शियल इंटू क्यू चार्ज याचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर आपल्याला काय मिळेल, पोटेन्शियल एनर्जी मिळेल. हे लक्षात आलं आहे का, काय केलं आहे मी, काय सांगतो आहे ते लक्षात आलं आहे. एक्सटर्नल फील्डमध्ये जर आपल्याला एखादा चार्ज आणायचा आहे, आता हे एक्सटर्नल फील्ड आपण कसं दाखवतो, हे असं आहे, राईट. कोणाचं आहे हे आपल्याला सांगता येत नाही, माहीत नाही कोणाचं फील्ड आहे हे आपल्याला सांगू नाही शकत आहे. आपण सोर्स डिफाईनच केला नाही आहे काही, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही आहे. पण या फील्डमध्ये आपण एक चार्ज क्यू आणून ठेवला इथे. आता हा चार्ज इथे या पॉईंट पीला आणून ठेवलेला आहे. पॉईंट पीला चार्ज क्यू, क्लिअर. पॉईंट पीला पोटेन्शियल किती आहे या फील्डचं, तर व्ही आहे. व्ही इथे आहे पोटेन्शियल. ही इंटेन्सिटी आहे, पूर्ण इंटेन्सिटी आपण ईने दाखवतो, पण ह्या एका पर्टिक्युलर पॉईंटवर त्याचं पोटेन्शियल आहे व्ही. तर आपल्याला या पद्धतीचं जर आपण पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल या सिस्टीममध्ये, तर आपल्याला काय लिहावं लागेल, क्यू इंटू स्मॉल क्यू इंटू व्ही. या फॉर्म्युल्याने आपण पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो, राईट. आता आपल्याकडे काय काय झालं आहे, किती प्रकारच्या बघितला एनर्जी. पहिली एनर्जी काय, 2 पॉईंट्सवाली, ती किती आहे, हां, Q1 Q2 अपॉन आर. Q1 अपॉन आर सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलं, Q1 अपॉन आर. मग त्याला जर मल्टिप्लाय केलं आपण क्यूनी, तर मग 2 सिस्टीममुळे येईल ती. तिसरा पार्ट बघितला आपण, एक्सटर्नल फील्ड आहे. पहिल्या याच्यामध्ये किंवा दुसऱ्या याच्यामध्ये, दुसऱ्या पर्टिक्युलरली 2 चार्जेसमध्ये काय होतं, ह्या चार्जचा इफेक्ट ह्याच्यावर होत असतो. आपण जो ऑलरेडी प्रेझेंट चार्ज असतो त्याचा इफेक्ट दुसऱ्यावर होत असतो. पण इथे तसं काहीच नाही आहे. इथे एक्सटर्नल फील्डमध्ये आपण आणलं, त्याचा फॉर्म्युला काय येईल, क्यू इंटू व्ही. क्लिअर. व्ही काय आहे, पोटेन्शियल ॲट पॉईंट पी. क्यू काय आहे, तो चार्ज आपण आणून ठेवलेला आहे. पी काय आहे, पॉईंट आहे, ज्या पॉईंटला आपण तो चार्ज आणून प्लेस केलेला आहे, तो पॉईंट पी आहे. लक्षात आला हा फॉर्म्युला. सो राईट डाऊन, लिहून घ्या, हेडिंग लिहून घ्यायचं आणि त्याच्याखाली आता आपण बघूया 2 चार्जेस जे आहेत ते 2 चार्जेस आपण एक्सटर्नल फील्डमध्ये प्लेस केलेले. इन्स्टेड ऑफ 1 चार्ज इथे आपण 2 चार्जेस घेतले. आता काय प्रॉब्लेम आहे इथे पहा, की एक्सटर्नल फील्डमुळे जे पोटेन्शियल क्रिएट होईल ते होईलच, राईट. आणि प्लस 2 चार्जेस आहेत, ह्या चार्जचं ह्याच्यावर देखील काहीतरी पोटेन्शियल, ह्या 2 चार्जेसमुळे एकमेकांच्या वरचे जे पोटेन्शियल आहेत ते पण क्रिएट होतील. क्लिअर. म्हणजे इथे आता पोटेन्शियल किती कारणांमुळे होतील, तर 2. जसं की आता इथे बघितलं आपण की
एकच चार्ज आपण इथे आणून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे एक्सटर्नल फील्डमुळे इथे पोटेन्शियल एनर्जी तयार होते Q इंटू व्ही. पण आता याचबरोबर मी जर इथे Q1च्या ऐवजी इथे दुसरा एक चार्ज आणला आणि तो आहे Q2, तर आता या चार्जमुळे काय कसं होईल इथे की ह्या दोघांवरही एक्सटर्नल फील्डचं देखील पोटेन्शियल राहील आणि एकमेकांचंही पोटेन्शियल राहील ना. सो ह्या दोघांची ॲडिशन म्हणून मग आपल्याला थोडा आणखीन वेगळ्या पद्धतीचा फॉर्म्युला बघायला लागेल. आणि तो कसा करणार आहे आता आपण, पोटेन्शियल एनर्जी विच इज इक्वल्स टू Q1V प्लस Q2V. हे काय झालं आहे, एक्सटर्नल फील्डमुळे ह्या दोन्ही पोटेन्शियल, ही जशी आपण QV घेतलं तसं Q1 आणि Q2 असे दोन्ही, आणि त्या दोघांचा एकमेकांवरचा म्हणजे प्लस 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. हा कुठला आहे, आधी आपण बघितला तो. हा नाही आलं का लक्षात, नाही आला. हे बघा, हे काय आहे, याच्यामुळे आपल्याला काय मिळालं, एक्सटर्नल फील्डमध्ये जर आपण एखादा चार्ज प्लेस केला तर आपली पोटेन्शियल एनर्जी असते एवढी. आपण Q1 चार्ज हा या ठिकाणी प्लेस केलेला आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती झाली, Q1V झाली. आपण दुसरा चार्ज तिथे प्लेस केलेला आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी एक्सटर्नल फील्डमुळे जी काही आहे ती आहे Q2V. आता ह्या दोन्ही चार्जेस हे आहेत या फील्डमध्ये, पण ते एकमेकांवर काय करतायत, इफेक्ट देणारच आहेत. ते दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर ते एकमेकांना काय करतील, रिपेल करतील. निगेटिव्ह असतील, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर अट्रॅक्ट करतील. म्हणजे त्यांचं स्वतःचं देखील एक काहीतरी सहभाग त्याच्यामध्ये राहणार आहे, अट्रॅक्शनचा किंवा रिपल्शनचा. तो सहभाग जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला आहे Q1 Q2 अपॉन R², जो आपण आधीच ऑलरेडी काढलेला आहे की आपण दोन चार्जेस घेतले होते, दोन चार्जेसच्या दरम्यानची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. बरोबर आहे ना. तर ती आपण इथे ॲड केली इथे. मग आता माझ्याकडे समजा 3 चार्जेस असतील, 3 नाही 4 चार्जेस आहेत. त्या कंडिशनमध्ये मी काय करेन, 4 चार्जेस आहेत आणि 4 चार्जेस आहेत Q1 Q2 Q3 Q4. मग आता मला काय करावं लागेल, इथे Q1V झाला, Q2V झाला, Q3V झाला, Q4V झाला आणि 2 पेअर्स आहेत. 4 चार्जेस आहेत आणि 2 पेअर्स आहेत. मग इथे Q1 Q2 घेईल मी प्लस 1/4πε0 Q3 Q4. लक्षात आलं आहे. सो ही पण गोष्ट महत्त्वाची. आता परत रिपीट करूया. पहिल्यांदा आपण काय बघितलं, 2 पॉइंट चार्जेस. एक्सटर्नल फील्ड होतं का, नाही. तिथे पोटेन्शियल एनर्जी किती आली, 1/4πε0 Q1 अपॉन R. ती एका याची आली. दुसरा चार्ज ज्या क्षणी आपण आणून ठेवू तिथे Q1 Q2 अपॉन R येईल. जेव्हा आपण एक चार्ज एक्सटर्नल फील्डमध्ये आणून ठेवू तेव्हा Q1 Q इंटू V. जेव्हा 2 चार्जेस आपण एक्सटर्नल फील्डमध्ये आणून ठेवू तेव्हा ह्या पद्धतीने. एक्झॅक्टली आता क्लिअर झाला. काही शंका आहे याच्यामध्ये?
नाही आहे ना? सो हे सगळं नीट लक्षात ठेवा आणि हे रिपीट करायचं, हे पाठ करून टाकायचं. बरं, आता आपल्याकडे फॉर्म्युलेच विचारूया आपण थोडेसे. कुलोम्स फोर्सचा फॉर्म्युला काय? हां, कोण सांगेल? कुलोम्स फोर्स. ट्रॅजेडी आहे की नाही?